नमस्कार मैत्रिणींनो, मी शंकरपाळ्या केल्या. दिवाळीची सुरुवात झालेली आहे माझी. आज शंकरपाळ्या केल्यात मी. शंकरपाळ्या एवढ्या खुसखुशीत बिस्किटासारख्या झाल्या होत्या. त्याचं माप कसं घेतलं ते दाखवते मी. ह्या टोपाने तूप, साखर आणि पाणी असं अंदाज घ्यायचा. हे बघा, हे तूप आधी टाकलं मी, गरम करून घेतलं होतं, पातळ केलं आहे. त्याच्यानंतर साखर त्याच मापाने घेतली आणि ते वाटून घेतली. त्याच्यानंतर आपली पिठी साखर वाटून झाल्यानंतर त्याच मापाने गरम पाणी घ्या, पण ते थोडंसं कोमट करा. त्यात वेलची पूड आणि मीठ टाका आणि पीठ मळून घ्या. पीठ असं घट्टसर मळायचं नाही, जास्त पातळ मळू नका, थोडंसं घट्टसर राहू द्या. त्याच्यानंतर अशी पोळी करून घ्या. नंतर उभ्या आणि आडव्या अशा आपल्या जशा पाहिजेत तशा आकाराने आपण कापून घ्या. नंतर त्या एका साईडला तेल तापत ठेवा, म्हणजे कसं, आणि तेल हाय फ्लेमवर न तापवता लो फ्लेम पण ठेवायची नाही आणि फास्ट पण ठेवायचं, मीडियम ह्याच्यावर ठेवा. त्याच्यानंतर हे बघा, हे माझ्या कापून झालेले आहेत शंकरपाळ्या आणि एका साईडला मी तेल पण तापत ठेवलं होतं. तर एका लो गॅस पण नाही आहे आणि हाय पण नाही आहे, मीडियम हीटवर आपण ह्या तळून घेऊया. आणि तळताना एकदा शंकरपाळ्या टाकल्या आणि जरा वर आल्या, त्यांचे बुडबुडे कमी झाले की त्या शंकरपाळ्या हलवत राहा, म्हणजे एकसारख्या भाजून तळून निघतील. जास्त कमी पण नाही, एका ह्याला शंकरपाळीला कलर जास्त कमी असं होत नाही. एकसारखं हलवत राहिलात की शंकरपाळ्यांचा कलर व्यवस्थित येतो. शंकरपाळ्यांना नेहमी जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढंच तुम्ही साखरेचं प्रमाण घ्या, जास्त गोड ठेवू नका. त्याने पीठ पातळ होण्याची शक्यता असते, जास्त गोड किंवा जास्त तूप झाल्याने. हे बघा, शंकरपाळ्या अशा तळून घ्या. झाल्या इथे माझे शंकरपाळ्यांना. जास्त वेळ तेलात पण ठेवू नका. असा कलर आला की काढून घ्या.